नमस्कार, मी सुप्रिया भट। आज आपण आलेलो आहोत गणेश कला क्रीडा मंच येथे आदि संस्कृती महोत्सवला भेट द्यायला। 13 ते 17 मे पर्यंत इथे एक्झिबिशन आहे युनिव्हर्सल ट्राइब्स यांचं, तर नक्की व्हिजिट करायला या। आणि एंट्री फी आहे 60 रुपये। नमस्ते, मी उज्ज्वला मोहन खोरे। मी पालघर येथून आलेले आहे आणि मी पुण्यामध्ये फूड प्रोसेसिंगचा कोर्स केलेला आहे। मी 4 वर्ष माझा छोटासा व्यवसाय चालू ठेवलेला आहे। तुझ्याकडे काय काय प्रोडक्ट्स आहेत? माझे प्रोडक्ट्स जसे की मोरिंगा पावडर आहे, शेवग्याची चिक्की आहे आमच्याकडे। मोरिंगा पावडर पासून शेवग्याची चिक्की बनवलेली आहे। त्याचे फायदे पण सांग सगळ्यांना। त्याचे फायदे आपले हृदय विकारासाठी, म्हणजे हृदय विकाराचे जे आजार असतात ते कमी करण्यासाठी म्हणजे फायदेशीर आहेत। तसेच नाचणीचे पदार्थ आहेत आपलं, ते आपले रक्ताचे कॅल्शियम, आपल्या रक्ताची वाढ करण्यासाठी मदत करते आणि शुगर फ्री ठेवते। लाडूमध्ये सुद्धा तू गूळ वापरते? हा, गूळ वापरते। आपण सगळ्यांना गूळ वापरतो, सगळे प्रोडक्टमध्ये गूळ वापरतो। सगळे नॅचरल आहे। जे आमच्या शेतामध्ये जे पिकतं जे आम्ही खातो ते पण लोकांना पण देतो। थँक्यू। नमस्कार, काय नाव आहे तुमचं? मारिया विजय बोरसे आणि आमचं महिला बचत गट आहे। ज्याच्यात महिला आम्ही नाचणीचे लाडू, नाचणीचे तांदळाचे लाडू आणि शेवगीचे, नाचणीचे खोबऱ्याचे लाडू आहे, नाचणी मसूर आणि याचे लाडू आहे। काय काय प्राइस रेंज काय आहे? काजू बदामची आहे 230ला आहे, 200 ग्रॅम आहे। आणि कुकीज आहे ते 250ला आहे, 200 ग्रॅम आहे। आणि खोबऱ्याचे ते 200ला आहे। कुठून आलात तुम्ही? पुणे जिल्ह्याचे आम्ही। हॅलो, नमस्कार। तुमचं नाव काय आहे? माझं नाव सुभाष मेहता, रायतडी, डहाणू, पालघर इथून आलो आहे मी। आणि तुम्ही काय काय करता सांग? मी वारली पेंटिंगचे काम करतोय मॅडम। आणि काय अजून काय करताय? किचन्स वगैरे पण तुम्ही बनवता? किचन आहे, ग्रीटिंग कार्ड आहे, लहान पेंटिंग आहे। त्याची प्राइस रेंज काय आहे? हे 500 रुपये आहेत, लहानचं आहे 1500, 2000, जसं कामावर डिपेंड आहे ते। वारली पेंटिंगचे खूप छान छान फ्रेम्स आपल्याला या एक्झिबिशन्समध्ये बघायला मिळतील। त्याच्यामध्ये मॅडम प्राइस रेंज काय आहे पेंटिंगची? छोटी पेंटिंग 500 रुपये। आणि किती दिवस लागतात करायला? ते मॅडम कामावरती डिपेंड आहे। लहान काम केलं तर म्हणजे आता ही लहान साईज बनवायला परफेक्ट बसलं तर 3-4 घंटे लागतात। आता हे शेणाचा बेस आहे, शेणाचा बेस आहे, हा बेस हे लाल आहे ते गेरू आहे। आणि लाल काळे एकूण चारकोल पेस्ट आणि फेविकॉल बेस ते लावलेला आहे। आपण आलेलो आहोत स्टॉल नंबर 24ला। क्या नाम है आपका? मेरा नाम गोविंद है। और क्या क्या बनाते हैं आप? ये मिथिला पेंटिंग है, फोल्क पेंटिंग। मिथिला पेंटिंग? जी, मिथिला पेंटिंग है। और इसमें हर प्रकार का हम लोग चित्र बनाते हैं पारंपरिक तरीके से, जैसे कि सीता सुंदर हो, राधा के साथ जी हो गए, अर्धनारीश्वर के कोबर, हम लोगों का पारंपरिक कोबर हो गया अर्धनारीश्वर, दूल्हा दुल्हन यानी शादी जो होता है, हाथी, हर प्रकार, जैसे कि कृष्णा राजा दशरथ जी है, बजरंगबली, काली माँ, मतलब प्राकृतिक तरीके से हम लोग बनाते हैं। और ये सब कलर नेचुरल रहते हैं? प्राकृतिक रंग है मैडम, जो जंगल से हम लोग बनाते हैं। और फ्रेम की साइज क्या रहती है? फ्रेम का साइज या वही 1 फीट के आसपास रहता है, 7 इंच। प्राइस जो है 1000 से लेकर के 2500 तक की रेंज में है। और वो सब बड़े का 3500 है, अलग अलग रेट है मैडम। और आप कस्टमाइज भी करके देते हैं? जी जी। कहाँ से आए हैं आप? दरभंगा से। इथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर पेंट्स नॅचरल कलर वापरून केलेल्या पेंटिंग्स स्टॉल नंबर 24ला आहेत, तर नक्की व्हिजिट करायला या। एक्झिबिशन गणेश कला क्रीडाला आहे। स्टॉल नंबर 23वर आपण आलोय। हे वेस्ट बंगालवरून आलेले आहेत। नमस्कार, आपका नाम क्या है? प्रिया व्रता राज पंडित। आपके पास क्या क्या है? मैम, हमारे पास कॉटन का है, सिल्क का है, कॉटन की दुपट्टा है, ब्लाउज पीसेस है, स्टॉल है सिल्क के, कॉटन के हैं, और साड़ीज़ है, ब्लाउज है, कुर्ती है, ये सारी चीज़ें हैं हमारे। और हमारे
काम करते हैं, हाथ से काम करते हैं, हमारी कोई मशीन वर्क नहीं है। हैंड एम्ब्रॉयडरी है। हाँ, कांता का काम है, नक्शी कांता का काम है और हैंडमेड है। हमारा कोई भी मशीन वर्क नहीं है। सिल्क का जो भी है वो भी हैंडमेड है, कॉटन का भी हैंडमेड है, सब चीज़ हमारे हैंडमेड है। सूट भी है, 3 पीस, 1 पीस भी है, 2 पीस भी है, ये सब चीज़ें हैं हमारे। और प्राइस रेंज क्या है? प्राइस रेंज में हम सबके अलग अलग है। 500 से स्टार्ट होती है, 40,000 तक के सामान है हमारे। खूप सुंदर सुंदर व्हरायटी इथे कांथावर्कचे ब्लाऊज, साड्या, ड्रेस मटेरियल्स तुम्हाला बघायला मिळतील। रेडीमेड ड्रेस आहेत, दुपट्टा है, दुपट्टेच आहेत ऑल ओवर कांथावरचे काम है, सब में ऑल ओवर काम है। आणि खूप सुंदर सुंदर व्हरायटी या स्टॉलवर तुम्हाला बघायला मिळेल। थँक्यू। थँक्यू मॅम। माझे नाव नवनाथ शंकर गायकवाड, मी नाशिक पेठमधून आलेलो आहे। आमची संगमेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी आहे। आम्ही काजू आणि आंबा या 2 वस्तूवर काम करतो। सध्या मी शबरी नॅचरल या ब्रँडखाली हे वस्तू घेऊन आलेलो आहे। हे मोबाईल स्टँड आहे, बांबूपासून बनवलेलं। बांबूचे वेगवेगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील। हे बांबूपासूनच बनवलेलं मोबाईल हे पेपर वेट आहे, हे तारपा आदिवासींच्या वाती आहे, हे वरई उपवासासाठी चालते, हे नागरी कुकीज आहेत, हा इंद्रायणी राईस आहे, ते दोरी बदला। त्याची प्राइस रेंज काय आणि प्राइस रेंज काय, किंमत किती आहे? 75 रुपये। अच्छा। राठी बाल्ट आहे 250 ग्रॅमचे 100 रुपये। हा बेळ घाटामधला हंडी आहे, शुद्ध आहे, याची किंमत 300 रुपये आहे। हे आदिवासी महिलांनी बनवलेले हे आहे। या वस्तू मोहाच्या फुलापासून बनवलेले हे प्रॉडक्ट आहे। मोहाचे लाडू आहे, हे मोहाच्या फुलापासून बनवलेलं सिरप आहे। सर्दी, खोकला, ॲसिडिटी, पोटातील विकार घालवण्यासाठी याचा उपयोग सकाळी उपाशीपोटी 2 चमचे घ्यायचा राहतो। हे मोहाचं ऑइल आहे, हे मॉलिशसाठी, सांधेदुखी, कंबरदुखी त्याच्यावर आणि जॉईंट पीठसाठी याचा उपयोग होतो। या ऑइलपासून हा साबण तयार केलेला आहे। याचे स्किनचे आजार नाहीसे होतात। त्यामुळे मॉइश्चरायझर आहे, ऑइल मोहाच्याच ऑइलपासून बनवलेलं, याची किंमत 500 रुपये आहे। मोहाचे वेगवेगळे प्रोडक्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील। मोहाचं तेल, मध, साबण सगळं हँडमेड आहे यांचं। आजचा एक्झिबिशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।